तर विद्यार्थी मित्र, आज आपण सामाजिक चळवळींचे प्रकार हा भाग आजच्या तासाला आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक चळवळी समाजामध्ये निर्माण होत असतात आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा बदल घडवून आणण्यासाठी त्या समाजात कार्यरत असतात. या सामाजिक चळवळींचे प्रकार कोणकोणते आहेत? काही वैचारिक किंवा विचारधारेचा विचार केला तर सामाजिक चळवळीचे काही वेगवेगळे प्रकार पडतात. ते सामाजिक चळवळीचे प्रकार आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ज्या सामाजिक चळवळी आहेत यामध्ये परिवर्तनवादी सामाजिक चळवळी किंवा बघा क्रांतिकारी सामाजिक चळवळी, परिवर्तनवादी सामाजिक चळवळी किंवा पुनरुज्जीवनवादी सामाजिक चळवळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक चळवळी समाजामध्ये निर्माण होत असतात किंवा निर्माण झालेले असतात. या सामाजिक चळवळींचा काही भाग मी आज या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो आहे. परिवर्तनवादी सामाजिक चळवळी या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी निर्माण झालेले असतात. यामध्ये सुधारणावादी सामाजिक चळवळी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा समाजातले जे नीतिमूल्य परंपरा आहे या परंपरांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुधारणावादी सामाजिक चळवळी समाजामध्ये निर्माण झालेल्या असतात. या सुधारणावादी सामाजिक चळवळींना संपूर्ण समाजाची व्यवस्था बदलायची नसते, पण समाजाच्या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा असतो. म्हणजे जी समाजाची व्यवस्था आहे ती एकदम संपूर्णपणे बदलायची नाहीये, पण काही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा या ज्या समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांना घालवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी या सामाजिक चळवळींची निर्मिती झालेली असते. त्याला आपण सुधारणावादी सामाजिक चळवळी असतो. पुढचा जो प्रकार आहे तो आहे क्रांतिकारक सामाजिक चळवळी. तर या क्रांतिकारक सामाजिक चळवळींच्या माध्यमातून समाजामध्ये क्रांतिकारक स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. समाजाची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या सामाजिक चळवळी निर्माण झालेल्या असतात. एक समाजाची व्यवस्था नष्ट करून किंवा ती समाजाची व्यवस्था बदलून नव्याने दुसरी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी क्रांतिकारी सामाजिक चळवळी या निर्माण झालेल्या असतात. या सामाजिक चळवळी बऱ्याचदा हिंसक मार्गाने समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात किंवा बदल घडवून आणू इच्छितात. लोकशाही समाजामध्ये या सामाजिक चळवळी जास्त निर्माण होत नाही आहेत, तर हुकुमशाही समाजामध्ये क्रांतिकारी स्वरूपाच्या सामाजिक चळवळी निर्माण. कारण हुकुमशाही समाजामध्ये लोकांच्या जे हक्क आहेत त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार ही राजवट, जुलमी राजवट सातत्याने करत असते. त्यांचं मत हे विचारात घेतलं जात नाही. म्हणून या हुकुमशाही समाजामध्ये क्रांतिकारी स्वरूपाच्या चळवळी निर्माण होतात आणि समाजाची एक व्यवस्था बदलून दुसरी सामाजिक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. तिसरा जो प्रकार आहे तो पुनरुज्जीवनवादी सामाजिक चळवळींचा. आता समाजामध्ये परिवर्तनाला विरोध करून परंपरागत मूल्ये, विचार प्रणाली याकडे अधिक लक्ष देऊन पूर्ववत स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याचा उद्देश या चळवळींचा असतो. जी जुनी पद्धत आहे ती पद्धत समाजामध्ये अस्तित्वात आणण्यासाठी या सामाजिक चळवळी निर्माण झालेल्या असतात. म्हणजे जुनं ते सोनं असं जे आपण म्हणतो की परंपरागत मूल्यांना
जोपासणाऱ्या, नवीन परिवर्तनाला विरोध करणाऱ्या अशा या समाजामध्ये पुनरुज्जीवनवादी सामाजिक चळवळी निर्माण झालेल्या असतात. हा सामाजिक चळवळींचा तिसरा प्रकार आहे. परिवर्तनाला विरोध करून परंपरागत मूल्ये, विचार प्रणाली याकडे अधिक लक्ष देऊन पूर्ववत स्थिती प्राप्त पूर्व स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याचा उद्देश या चळवळींचा असतो. म्हणजे जी समाज व्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात होती, तीच समाज व्यवस्था पुन्हा समाजामध्ये अस्तित्वात आणण्यासाठी किंवा तीच समाज व्यवस्था असायला पाहिजे असा आग्रह धरून ज्या समाजामध्ये सामाजिक चळवळी निर्माण होतात, त्या चळवळींना पुनरुज्जीवनवादी चळवळी असं म्हटलं जातं. किंवा हिला प्रतिगामी चळवळ असेही म्हणतात. ही चळवळ परिवर्तनात्मक विकास न घडवता अधोगतीचे प्रतीक म्हणून कार्य करते. पुन्हा मागे जाणे हा या चळवळीचा उद्देश असतो. म्हणजे परिवर्तनात्मक जे समाजामध्ये परिवर्तन झाला किंवा परिवर्तनात्मक विकास झालाय त्याला विरोध करणारी ही पुनरुज्जीवनवादी चळवळ असलेली आपल्याला. आता चळवळीचा जो चौथा प्रकार आहे तो आहे प्रतिकारक चळवळ. समाज व्यवस्थेत झालेला बदल नष्ट करणे किंवा होत असलेला बदल थांबविणे. बघा, समाज व्यवस्थेमध्ये जो बदल झालाय त्याला नष्ट करणे किंवा होत असलेल्या बदलांना थांबविण्याचं काम या प्रतिकारक चळवळी समाजामध्ये करत असतात. बघा, किंवा त्यांचे निर्मूलन करणे हा प्रतिकार चळवळीचा मुख्य उद्देश असतो. काय मुख्य उद्देश आहे? तर समाज व्यवस्थेत झालेला बदल नष्ट करणे किंवा होत असलेला बदल थांबवणे किंवा त्यांचे निर्मूलन करणे. झालेला बदल नष्ट करणे, होत असलेला बदल थांबवणे किंवा त्यांचं निर्मूलन करणे हा प्रतिकारक चळवळींचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे कुठल्याही बदलांना विरोध करायचा किंवा प्रतिकार करायचा यासाठी समाजामध्ये या सामाजिक चळवळी निर्माण झालेल्या असतात. उदाहरणार्थ, परंपरागत आदर्श मूल्ये, परंपरा, विशिष्ट भूमिका या बाबी नैतिक स्वरूपाच्या अधपतन, राजकीय भ्रष्टाचार, नवनवीन कायदे इत्यादीमुळे नष्ट होत आहे. या भावनेतून ही चळवळ आकारास येते. कशासाठी ही चळवळ आकारास आली? की परंपरागत जी आदर्श मूल्ये आहेत, परंपरा, विशिष्ट अशा प्रकारच्या भूमिका या बाबी नैतिक स्वरूपाच्या अधपतन, राजकीय भ्रष्टाचार, नवनवीन कायदे इत्यादींमुळे हे नष्ट झाले, आदर्श मूल्य नष्ट झाले. या भावनेतून ही चळवळ आकारास. जेव्हा जेव्हा काही बदल वेगाने घडून येतात आणि प्रस्थापित समाज व्यवस्था कोलमडू लागते, तेव्हा तेव्हा प्रतिकार चळवळीचा उदय होतो. बघा, उदाहरणार्थ हिंदी भाषा विरोधी चळवळ. हिंदी भाषेला विरोध करणारी चळवळ, जी प्रस्थापित समाज व्यवस्था कोलमडू लागते, तेव्हा तेव्हा प्रतिकार चळवळीचा उदय होतो. या प्रतिकारात्मक चळवळी समाजामध्ये निर्माण होत असतात आणि त्याही या समाजामध्ये काही बदलांसाठी सातत्यानं संघर्ष करत असतात, मोर्चे करत असतात, आंदोलने करत असतात किंवा काही निदर्शने करत असतात. तर सामाजिक चळवळींचा पाचवा प्रकार आहे स्थलांतर चळवळ. जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, स्थलांतरित होणे असं आपण त्याला म्हणतो. बघा, शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराला स्थलांतर चळवळ असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निश्चित अशा उद्देशासाठी ज्या वेळेला लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला आपण स्थलांतर असं म्हणतो. उदाहरणार्थ, 1750 नंतर जगामध्ये औद्योगिक क्रांतीचा उदय झाला किंवा औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, नवनवीन शोध लागायला लागले, त्या शोधावर आधारित नवनवीन मशिनरी निर्माण व्हायला लागल्या आणि ह्या अनेक मशिनरी एकत्र आणून त्यांचं कारखान्यामध्ये रूपांतरण करण्यात आलं. मग हे कारखाने निर्माण व्हायला लागले, कारखाने शहरांमध्ये निर्माण व्हायला लागले आणि मग ग्रामीण भागातले लोक कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी शहराकडे जायला लागले, ते शहरांकडे स्थलांतरित व्हायला लागले. कारण त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असलेले आपल्याला बघायला मिळतात. की बऱ्याच वेळेला स्थलांतराचा उद्देश हा वेगळा असतो. काही भटकंती करून जगणारे समाज असतात की एका ठिकाणी राहून
त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होत नाही, म्हणून ते एका गावात काही दिवस राहतात आणि काही दिवसानंतर ते गाव सोडून पुढच्या गावामध्ये म्हणजे दुसऱ्या गावामध्ये निघून जातात. स्थलांतर करतात, भटकंती करतात. शिक्षणासाठी स्थलांतर करणे किंवा नोकरीसाठी स्थलांतर करणे आणि जीवन जगण्यासाठी स्थलांतर करणे आणि काही नैसर्गिक आपत्तींमुळे लोक स्थलांतर करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता या स्थला आणि काही वेळेला जाणीवपूर्वक लोकांचं स्थलांतर केलं जातं, एका ठिकाणाहून लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातं. तर या स्थलांतरवादी ज्या चळवळी आहे, या चळवळी समाजामध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराला स्थलांतर चळवळ असे म्हणतात. एखाद्या ठिकाणी राहणे जेव्हा अनेकांना असंतोषजनक वाटते आणि दुसऱ्या ठिकाणी आपली प्रगती होईल अशी सामूहिक विचार अनेकांच्या मनामध्ये येतो, तेव्हा तो समूह पूर्व ठिकाणाहून नवीन ठिकाणी जाण्याचे ठरवून स्थलांतर करतो. ते संपूर्ण समूहच की ज्या ठिकाणी आता आपण आहोत त्या ठिकाणी आपली प्रगती होत नाहीये आणि आपल्या प्रगतीसाठी आपल्या विकासासाठी आपण एका ठिकाणाहून किंवा हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे, आपण स्थलांतर करायला पाहिजे असा विचार ज्या वेळेला सामूहिक विचार अनेकांच्या मनामध्ये येतो त्यावेळेला तेव्हा तो समूह पूर्व ठिकाणाहून नवीन ठिकाणी जाण्याचे ठरवून स्थलांतर करतो. त्यास स्थलांतर चळवळ म्हणतात. उदाहरणार्थ 1961 मध्ये बर्लिनची भिंत बांधण्यापूर्वी पूर्व जर्मनीतील सुमारे 40 लाख लोकांनी स्थलांतर केले. म्हणजे बर्लिनची भिंत म्हणजे बर्लिनचं ज्यावेळेला या भिंतीनं ज्यावेळेला विभाजन केलं त्यावेळेला जर्मनीमध्ये सुमारे 40 लाख लोकांनी स्थलांतर केलं की त्यांना असं वाटलं की या ठिकाणी आपली प्रगती होणार. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर 1947ला जी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, एका भारताचे जे दोन देश झाले, पाकिस्तान हा स्वतंत्र देश झाला आणि भारत हा दुसरा स्वतंत्र देश झाला, त्यावेळेला 1947ला काही समूहांनी स्थलांतर केलं की भारतात आपला विकास होणार नाही, जी भारताच्या भूमीमध्ये आपला विकास होणार नाही म्हणून काही लोक पाकिस्तानकडे गेले, तर पाकिस्तानमधील काही हिंदू लोक हे भारतामध्ये आले. ते सामूहिक स्थलांतरण झालं. मोठ्या प्रमाणावर लोकांनी एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जीवन जगण्यासाठी जाण्याचा निर्णय घेणे यालाच आपण स्थलांतर चळवळ असं म्हणतो. बघा, यानंतर जो स्थलांतर चळवळीचा पुढचा 6वा प्रकार आहे तो प्रकार आहे अभिव्यक्ती चळवळ. म्हणजे माणसानं व्यक्त होण्याची चळवळ, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चळवळ. आता बऱ्याच वेळेला समाजामध्ये अशा काही घटना घडतात की माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असतं, त्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. अशा वेळेला समाजामध्ये या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चळवळी निर्माण होतात किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समाजामध्ये चळवळ निर्माण होते. त्यात प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या स्वरूपापुढे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या स्वरूपामुळे जेव्हा लोकांचा भावनिक मानसिक कोंडमारा होतो, त्यांना भौतिक व सामाजिक स्थितीतून किंवा अशा समाज व्यवस्थेला टाळता येणे शक्य नसते, अशा समाज व्यवस्थेपासून स्वतःची सुटका करून घेण्यास आपण असमर्थ असल्याची मानसिकता बनते. म्हणजे प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या स्वरूपामुळे जेव्हा लोकांच्या भावनिक मानसिक कोंडमारा होतो, त्यांना भौतिक व सामाजिक स्थितीतून किंवा अशा समाज व्यवस्थेला टाळता येणे शक्य नसते, त्यावेळेला समाजातले अनेक लोक एकत्र येऊन या अभिव्यक्ती चळवळी समाजामध्ये निर्माण होतात. अशा समाज व्यवस्थेपासून स्वतःची सुटका करून घेण्यास आपण असमर्थ असल्याची मानसिकता बनते, तेव्हा अभिव्यक्ती चळवळी जन्मास येतात. साधारणपणे आपले वर्तमान दुःख विसरून आपल्या जीवनातील असमाधान व चिंता यापासून मुक्त होऊन
मनशांती प्राप्त करण्याच्या उद्देशाने लोक एकत्र येऊन या चळवळीत सहभागी होतात. मनाला जे चांगले वाटते त्याप्रमाणे रमणे आणि स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून देऊन स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी अनेक लोक जेव्हा सामूहिक प्रयत्न करतात तेव्हा त्यास अभिव्यक्ती चळवळ म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील हिप्पी चळवळ, हरे राम हरे कृष्ण चळवळ इत्यादी चळवळींची आपल्याला उदाहरणं देता येतील की मुक्त जीवन जगायचं, स्वच्छंदी जीवन जगायचं अशी भावना ज्या वेळेला लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि या भावनेनं प्रेरित होऊन ज्या वेळेला अनेक लोक एकत्रित येऊन अशा प्रकारची चळवळ निर्माण करतात त्या चळवळींना आपण अभिव्यक्ती चळवळ असं म्हणतो. पुढे चळवळीचा 7वा प्रकार आहे धर्मपंथीय चळवळ. विशिष्ट धर्मांतर्गत एखाद्या तत्वाचा अंगीकार करणाऱ्या लोकांचा पंथ धर्मात अस्तित्वात येतात आणि विशिष्ट तत्वांना पुढे ठेवून ते एक समान आचरण करत असतात. बघा, या धर्मपंथीय चळवळी आहे. विशिष्ट धर्मांतर्गत एखाद्या तत्वाचा अंगीकार करून किंवा करणाऱ्या लोकांचा जो पंथ आहे, कोणत्याही धर्मात वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये शैवपंथी लोक आहेत आणि वैष्णवपंथी लोक. शिवाला मानणाऱ्या लोकांचा समूह जे भगवान शिवाची आराधना करणारा लोकांचा समूह हा शैवपंथी समूह आहे. तर भगवान विष्णूची आराधना करणारा आणि भगवान विष्णूच्या विचारांना मानणारा, भगवान विष्णूला मानणारा असा दुसरा वैष्णवपंथी समूह. जे हिंदू धर्मामध्ये हे पंथ असे अनेक वेगवेगळे पंथ, एकाच धर्मामध्ये अनेक पंथ असतात. मग तो हिंदू असो मुस्लिम असो, म्हणजे मुस्लिम मध्ये शिया आणि सुन्नी, ख्रिश्चन धर्मामध्ये प्रोटेस्टंट पंथ आणि कॅथॉलिक, अशा वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंथ निर्माण झालेले असतात आणि हे पंथ धर्मात अस्तित्वात येतात आणि विशिष्ट तत्वांना पुढे घेऊन ते एक समान आचरण करीत असतात. त्या धर्मातलं एक विशिष्ट तत्व पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या धर्मपंथीय चळवळीच्या किंवा या पंथीय चळवळीच्या माध्यमातून केला जातो. यातून धार्मिक संकेत आकारास येऊन त्याप्रमाणे लोक वर्तन करतात. म्हणजे धर्मातले जे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आहेत हे धार्मिक संकेत आकारास घेऊन लोक वर्तन करतात आणि धर्मपंथीय चळवळी जन्मास येतात. उदाहरणार्थ ओशोपंथीय चळवळ, जी ओशोंचं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाला किंवा या विचाराला पुढे घेऊन जाणारी ओशोपंथीय चळवळ. जसं मी आता सांगितलं की शैवपंथीय चळवळ आणि वैष्णवपंथीय चळवळ किंवा शिया आणि सुन्नी किंवा कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट, तसं ओशोपंथीय चळवळ, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी ह्या धर्मपंथीय चळवळी म्हणून समाजामध्ये उदयास आलेल्या असतात आणि त्या धर्मातला एक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्या अनेक लोकांना एकत्र करून ही चळवळ समाजामध्ये चालवत असतात. तर सामाजिक चळवळीचा जो 8वा प्रकार आहे त्यामध्ये आदर्श समाजवादी चळवळ. म्हणजे संपूर्ण समाज आदर्श समाज बनविणे वास्तवात शक्य नसल्याने एखाद्या लहानशा समुदायात आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळ. ही संपूर्ण समाज व्यवस्थेला आपण आदर्श बनवू इच्छितो, पण ही संपूर्ण समाज व्यवस्था आदर्श बनवता येत नाही, त्यात काही अडचणी येतात. म्हणून ही समाज व्यवस्था आदर्श बनवता येत नाही, म्हणून एखाद्या समूहाची व्यवस्था आदर्श बनवण्यासाठी या स्वरूपाच्या चळवळी समाजामध्ये निर्माण झालेल्या असतात किंवा समाजामध्ये कार्यरत असतात, ज्याला आपण आदर्श समाजवादी चळवळी असं म्हणतो. विषमता, शोषण, अन्याय, जुलूम, जबरदस्ती इत्यादी मानवी मूल्यांचा ऱ्हास किंवा दोषापासून मुक्त असणे, मानवी मूल्यांचा विकास व्हावा हे ध्येय आदर्श समाजवादी चळवळी बाळगत असतात. कारण मानवी मूल्यांचा विकास व्हावा यासाठी या आदर्श समाजवादी चळवळी समाजामध्ये निर्माण झालेल्या असतात. जी विषमता
ती दूर व्हावी. शोषण, माणसांचं शोषण समाजामध्ये होता कामा नये. माणसांवर अन्याय झाले नाही पाहिजे. जुलूम आणि जबरदस्तीची राजवट समाजामध्ये अस्तित्वात असता कामा नये किंवा या जुलूम आणि जबरदस्तीची राजवट समाजामध्ये अस्तित्वात येऊ नये. मानवी मूल्यांचा ऱ्हास होऊ नये इत्यादीसाठी किंवा इत्यादी ध्येय ही आदर्श समाजवादी चळवळी बाळगत असतात आणि ही ध्येय बाळगून समाजामध्ये या चळवळी निर्माण झालेल्या असतात. उदाहरणार्थ कम्युनिस्ट चळवळ हे उदाहरण या ठिकाणी देता येईल की जे कम्युनिस्ट आहे, या कम्युनिझमची स्थापना करण्यासाठी कार्ल मार्क्सने जो विचार मांडला तो विचार घेऊन जाणारी ही चळवळ जी विषमतेला विरोध आहे. गरीब आणि श्रीमंत यांचे हे दोन वर्ग असता कामा नये. सगळ्याच लोकांचा संपत्तीवर समान हक्क असला पाहिजे यासाठी हे कार्ल मार्क्सचे विचार किंवा साम्यवादी विचार कामा नये. समाजातली विषमता दूर झाली पाहिजे. सगळेच लोक सारखे असले पाहिजे. समाजामध्ये शोषण झालं नाही पाहिजे. कारण कारखानदाराकडून जे मजुरांचं शोषण होतं हे शोषण झालं नाही पाहिजे. कारण कारखान्यामध्ये मजूर काम करतात आणि त्याचा जो नफा आहे तो कारखानदार मिळवतो आणि मग हा अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी कारखानदार हा मजुरांचं शोषण करतो, त्यांच्यावर अन्याय करतो, त्यांच्यावर जुलूम आणि जबरदस्ती करतो. तर या जुलूम जबरदस्तीची राजवट समाजामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कार्ल मार्क्स यांचे विचार या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात आणि त्यांच्या विचारावर जे चळवळी निर्माण झाल्या त्या चळवळींना आपण आदर्श समाजवादी चळवळी असंही म्हणू शकतो. सामाजिक चळवळीबाबत विश्लेषण करताना 1990 नंतर भारतीय अर्थकारणात जे महत्त्वाचे बदल झाले त्यातून दोन प्रकारच्या सामाजिक चळवळी उदयास आल्या. 1990 नंतर म्हणजे नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं जे युग भारतामध्ये आलं त्याच्यानंतर भारतामध्ये दोन प्रकारच्या चळवळी उदयास आल्या. एका बाजूला शासनाच्या विकासाविषयक धोरणांमुळे जे समूह प्रकल्पग्रस्त होऊन विस्थापित झाले त्या समूहांच्या चळवळी, शासनाचं जे विकासात्मक धोरण आहे या विकासात्मक धोरणामुळे जे समूह प्रकल्पग्रस्त झाले म्हणजे विकासाचे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले गेले आणि या ठिकाणाहून काही समूहांना हे प्रकल्पग्रस्त केलं गेलं, त्यांना तिथून उठवलं. उदाहरणार्थ एखादं धरण असेल, आपल्याच परिसरातला एखाद्या धरणाचं उदाहरण घ्यायचं झालं तर चांदोली धरण असेल, या विकासात्मक प्रकल्पासाठी अनेक गावांना तिथून उठावं लागलं आणि दुसऱ्या गावामध्ये जावं. कोयना असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जायकवाडी असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी विकासात्मक प्रकल्प आहेत ही धरणांची उदाहरणं मी या ठिकाणी दिली. पण काही औद्योगिक विकासात्मक प्रकल्प यासाठी लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं, विस्थापित व्हावं लागलं आणि मग हे एक चळवळ या समूहांची निर्माण झाली आणि दुसरी चळवळ निर्माण झाली आदिवासींच्या चळवळी, भटक्या विमुक्तांच्या चळवळी, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या चळवळी, पर्यावरण रक्षणाच्या चळवळी इत्यादी चळवळी सुरू झाल्या. तशाच दुसऱ्या बाजूला धार्मिक मूलतत्ववादी चळवळ, एका बाजूला सरकारच्या विकासविषयक धोरणांमुळे जे लोक विस्थापित झाले त्यासाठीच्या चळवळी, त्यात आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी किंवा कामगार असतील, पर्यावरणाच्या चळवळी असतील इत्यादी चळवळी सरकारच्या विकासात्मक धोरणामुळे सुरू झाल्या. आणि तसंच दुसऱ्या बाजूला धार्मिक मूलतत्ववादी चळवळी निर्माण झाल्या. त्यामध्ये जमातवादी चळवळी, नव आध्यात्मिक चळवळी, नव आरक्षणवादी चळवळी, प्रदेशवादी चळवळी यांनीही भारतीय लोकशाहीचा सामाजिक अवकाश व्यापला केला. जे एका बाजूला सरकारच्या विकासविषयक धोरणांमुळे निर्माण झालेल्या चळवळी तर दुसऱ्या बाजूला ही धार्मिक मूलतत्ववादी चळवळी निर्माण झाल्या, जातीवादी किंवा जमातवादी चळवळी निर्माण झाल्या, नव आध्यात्मिक चळवळी निर्माण झाल्या, नव आरक्षणवादी चळवळी निर्माण झाल्या की समाजात काही घटकांना आरक्षण दिलं गेलं पण त्याचबरोबर आणखी काही घटकांना आरक्षणाची गरज आहे यासाठी नव आरक्षणवादी चळवळी
निर्माण झाल्या, प्रदेशवादी चळवळी निर्माण झाल्या. भारतामध्ये जे राज्य आहेत, या राज्यांच्या सीमारेषेवर दोन राज्यांमध्ये प्रदेशासाठी वाद निर्माण झाले. एकाच राज्यामध्ये प्रादेशिक चळवळी निर्माण झाली. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण असे प्रदेश. आणि मग या प्रदेशवादी चळवळी निर्माण झाल्या की विदर्भाला नेहमीच विकासामध्ये दुजाभाव दिला जातो किंवा दुजाभावाची वागणूक दिली जाते, म्हणून वेगळ्या विदर्भाची मांडणी करणारी चळवळ निर्माण झाली. की महाराष्ट्रामधून वेगळ्या विदर्भाची निर्मिती करण्यासाठी ही प्रदेशवादी चळवळ निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. तर या अशा प्रकारच्या चळवळी हे 1990 नंतर भारतामध्ये निर्माण झाल्या. या सामाजिक चळवळीचे जे 8 प्रकार आज आपण या ठिकाणी बघितले, या 8 प्रकारामध्ये सामाजिक चळवळी समाजामध्ये निर्माण होत असतात. तर या सामाजिक चळवळींचा अर्थ, सामाजिक चळवळींना समजून घेण्यासाठी, जास्तीत जास्त या सामाजिक चळवळींना जाणून घेण्यासाठी आपल्याला या सामाजिक चळवळींचे जे वेगवेगळे प्रकार पडतात, या प्रकारावर आज आपण या ठिकाणी प्रकाश टाकला. या नंतर आपण सामाजिक चळवळी समाजामध्ये का निर्माण होतात याची काही कारणे बघणार आहोत, की समाजात सामाजिक चळवळी का निर्माण होतात. या चळवळींची जी वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत, या कारणांचा आढावा आपण या नंतरच्या तासाला किंवा या नंतरच्या भागामध्ये आपण हा आढावा घेणार आहोत. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. आजच्या जे सामाजिक चळवळींचे प्रकार आपण शिकलो, या सामाजिक चळवळींचे प्रकार बघत असताना तर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. हॅलो, यश, सिमरन.